फायद्याशिवाय मदत करायला शिका. मतलबाशिवाय एकमेकांना भेटायला शिका. दिखाव्याशिवाय जगायला शिका आणि सेल्फीशिवाय हसायला शिका. वेळ सगळ्यांचीच येते. फरक एवढाच आहे की कोणाची लवकर तर कोणाची उशिरा. आजचं दुःख उद्याची ताकद बनेल. फक्त तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला सोयीच्या ठिकाणी राहायचं आहे की लाईफ बदलवायची आहे. पैसा सब कुछ नहीं होता, लेकिन बिना पैसे के कुछ भी नहीं होता. आज गरीब हो पर सोच अमीरों वाली रखो. सपने बड़े रखो तभी लाईफ बड़ी बनेगी. जेव्हा काहीच नसते करण्यासारखं तेव्हा वाट पहा. आपल्या मनावरचं ओझं नियतीच्या खांद्यावर सोडून द्या. जे तुम्हाला नाही सांभाळता आलं ते नियती सांभाळून घेईल. फक्त तुम्ही स्वतःची काळजी घ्या. नियती तुमच्या दुःखांची काळजी घेईल. लोक म्हणतात नेहमी चांगल्या लोकांसोबतच वाईट का होतं? भगवान श्रीकृष्ण म्हणतात चांगल्या लोकांसोबत वाईट पण त्यांच्या चांगल्यासाठीच होतं. आयुष्याच्या कठीण रस्त्यावर चालताना पावलांना कधी ठेच लागते, कधी धूळ उडते, पण थांबायचं नसतं. कारण पुढे आपलं स्वप्न उभं असतं. वादळे येतात, अंधार दाटतो, मन कधी खचतं, डोळे पाणावतात, पण त्या प्रत्येक अडचणीतून आपण अधिक मजबूत बनत जातो. म्हणून चालत राहा. हळू चाललात तरी हरकत नाही, पण मागे वळून पाहू नको. कारण तुमचं उद्याचं यश आजच्या संघर्षात दडलेलं आहे. काही माणसं खूप आपली वाटतात, पण वेळ आली की परकी निघतात. हसण्यात आपलेपणा दिसतो, पण मनात अंतर दडलेलं असतं. जवळ असले तरी नातं नसतं आणि दूर गेली की खरी ओळख पटते. काही लोक फक्त आठवणीत आपले असतात, वास्तवात नाही. मनाने जवळ मानलेली प्रत्येक जण आपलं असतंच असं नाही. सासू सुनेचं नातं जरा खास असतं. कधी गोड तर कधी थोडंसं तिखट असतं. समजूत आणि प्रेमाने जर जपलं हे नातं तर घरात नेहमीच आनंदाचं वातावरण राहतं. किती सहज असतं ना एखाद्याचं मन दुखवणं, पण त्याच मनाला जपायला खूप वेळ, प्रेम आणि समज लागते. हे मात्र सगळ्यांना कधीच कळत नाही. शब्द तर फक्त ओठांवरून निघतात, पण त्यांचे घाव मनावर खोल रुजतात. जखम दिसत नाही म्हणून ती कमी दुखते असं नसते. म्हणून बोलताना जपून बोला, कारण शब्दांना आवाज असतो, पण त्यांची वेदना मात्र मनाच्या आत खोलवर दडलेली असते. खरं आहे मित्रांनो, पैसा आवश्यक आहे, कारण पैशामुळे मी नाती बदलताना पाहिली आहे. हलक्या खिशाने तर हा प्रवास अधिक कठीण झालेला पाहिला आहे. पैशानेच तुम्ही समजदार समजले जाता आणि निर्णय घेण्याचे हकदार समजले जाता. या जगात तुम्ही नाव इज्जत पण मिळवू शकता, पण ती शब्दांनी नाही तर पैशांनी. या जगात तुम्ही उत्तर पण पैशांनीच देऊ शकता. मानलं खरं आहे की दुनिया पैशांवर टिकून आहे, पण लक्षात ठेवा प्रत्येक गोष्ट विकत घेण्याच्या नादात त्यांना गमावू नका ज्यांनी तुम्हाला तुमच्या वाईट परिस्थितीत साथ दिली आहे. जोडीदार. आयुष्याचा जोडीदार हा फक्त नावाचा नसतो, तो प्रत्येक क्षणाचा आधार असतो. हसण्यात साथ देणारा आणि दुःखात खंबीरपणे उभा राहणारा असतो. शब्द कमी पडले तरी समजून घेणारा आणि न बोलताही मन वाचणारा असतो. आयुष्याचा जोडीदार हा परिपूर्ण नसतो, पण अपूर्णतेतही पूर्ण वाटणारा असतो. कारण खरा जोडीदार तोच जो आयुष्य सुंदर बनवतो. बाप. जो बिना आसू आणि बिना आवाजाने रडतो तो बाप असतो. जो आपल्या मुलांसाठी नशिबाचे छिद्र आपल्या बनियानेला शिवतो तो बाप असतो. खरं आहे, आई ठेवते मुलांना 9 महिने आपल्या पोटात, पण डोक्यात ज्याच्या असते तो बाप असतो. जेव्हा घरात सगळ्यांसाठी जोडे येतात तेव्हा बापाचे तळवे दिसतात. जो आपल्या स्वप्नांमध्ये दुसऱ्यांची स्वप्ने पाहतो तो बाप असतो. बाप जीवनातला घास असतो, रक्षक असतो. आपल्याच मुलांपासून हरवून हसत असतो तो बाप असतो. बाप करतो, सांगत नसतो. ही गोष्ट समजते तेव्हा तो आपल्या जवळ नसतो. जीवनात जर फार मोठं व्हायचं असेल ना, तर एक गोष्ट लक्षात ठेवा. ज्यांनी तुम्हाला मोठं केलंय त्यांना रडवण्याची स्वप्न पाहू नका. ज्यांनी तुम्हाला जेवायला दिलंय त्यांचं जेवण हिसकू नका. आणि ज्यांनी तुम्हाला जगायला शिकवलं आहे त्यांचं जगणं हराम करू नका. खरं आहे मित्रांनो, वेळ यायला वेळ लागतो, पण आला की सगळं बदलून जातं. थांबणं कठीण असतं,
पण थांबण्यातच खरी ताकद असते. आज जरी अंधार वाटत असेल तरी उद्याचा प्रकाश नक्कीच येतो. प्रत्येक गोष्टीला तिचा वेळ असतो. फक्त विश्वास ठेवून पुढे चालत राहायचं असतं. कारण वेळ यायला वेळ लागतो, पण तो कधीच उशीर करीत नाही. जीवनात कितीही संकटं आली तरी कधी खचून जाऊ नका, हार मानू नका. एखादा तुमची चेष्टा करत असेल, निंदा करत असेल तर निराश होऊ नका. कारण ज्या झाडाला फळे गोड असतात, लोक त्याच झाडाला दगडं मारतात. आनंद सगळ्यांना द्या आणि दुःख मात्र स्वतःपुरतंच ठेवा. आनंद सगळ्यांना द्या आणि दुःख मात्र स्वतःपुरतंच ठेवा. हसण्यात जग जिंकता येतं, पण अश्रू नेहमी आतूनच वाहत असतात. इतरांना आनंद देणं ही मोठी गोष्ट आहे. कारण आनंद वाटला तर वाढतो आणि दुःख वाटलं तर हलकं होतं. वेळ सगळ्यांचीच येते. फरक एवढाच आहे की कोणाची लवकर तर कोणाची उशिरा. आजचं दुःख उद्याची ताकद बनेल. फक्त तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला सोयीच्या ठिकाणी राहायचं आहे की लाईफ बदलवायची आहे. आज तुम स्ट्रगल कर रहे हो, कल लोग तुम्हारी स्टोरी सुनेंगे. जो लोग तुम्हें इग्नोर करते हैं, कल तुम्हें सर्च करेंगे. मेहनत इतनी करो किस्मत भी बोले, ले बेटा तू ही जीत. गेम अभी स्टार्ट हुआ है, जीत तो अभी बाकी है. काही माणसं खूप आपली वाटतात, पण वेळ आली की परकी निघतात. हसण्यात आपलेपणा दिसतो, पण मनात अंतर दडलेलं असतं. जवळ असले तरी नातं नसतं आणि दूर गेली की खरी ओळख पटते. काही लोक फक्त आठवणीत आपले असतात, वास्तवात नाही. मनाने जवळ मानलेली प्रत्येक जण आपलं असतंच असं नाही. नवरा बायकोचं नातं विश्वासावर अवलंबून असतं. प्रेम आणि साथ यामुळे आयुष्य सुंदर होतं. रुसवे फुगवे आले तरी समजून घेतलं की नातं आणखी घट्ट आणि मजबूत बनतं. एकमेकांचा आदर जपला की सुख वाढतं. साथीने चालताना प्रत्येक क्षण खास वाटतो. हातात हात घेऊन स्वप्न पूर्ण करताना नवरा बायकोचं नातं आयुष्यभर फुलतं. ऐका मित्रांनो, हार आली तरी थांबू नकोस, डोळ्यातलं स्वप्न कमी करू नकोस. हार आली तरी थांबू नकोस, डोळ्यातलं स्वप्न कमी करू नकोस. प्रत्येक पडणं शिकवून जातं, चालायला पुन्हा विसरू नकोस. चालायला पुन्हा विसरू नकोस. ऐका मित्रांनो, हार आली तरी थांबू नकोस, डोळ्यातलं स्वप्न कमी करू नकोस. हार आली तरी थांबू नकोस, डोळ्यातलं स्वप्न कमी करू नकोस. प्रत्येक पडणं शिकवून जातं, चालायला पुन्हा विसरू नकोस. चालायला पुन्हा विसरू नकोस. नवरा बायकोचं नातं विश्वासावर अवलंबून असतं. प्रेम आणि साथ यामुळे आयुष्य सुंदर होतं. रुसवे फुगवे आले तरी समजून घेतलं की नातं आणखी घट्ट आणि मजबूत बनतं. एकमेकांचा आदर जपला की सुख वाढतं. साथीने चालताना प्रत्येक क्षण खास वाटतो. हातात हात घेऊन स्वप्न पूर्ण करताना नवरा बायकोचं नातं आयुष्यभर फुलतं. आनंद सगळ्यांना द्या आणि दुःख मात्र स्वतःपुरतंच ठेवा. आनंद सगळ्यांना द्या आणि दुःख मात्र स्वतःपुरतंच ठेवा. हसण्यात जग जिंकता येतं, पण अश्रू नेहमी आतूनच वाहत असतात. इतरांना आनंद देणं ही मोठी गोष्ट आहे. कारण आनंद वाटला तर वाढतो आणि दुःख वाटलं तर हलकं होतं. जीवनात कितीही संकटं आली तरी कधी खचून जाऊ नका, हार मानू नका. एखादा तुमची चेष्टा करत असेल, निंदा करत असेल तर निराश होऊ नका. कारण ज्या झाडाला फळे गोड असतात, लोक त्याच झाडाला दगडं मारतात. खरं आहे मित्रांनो, वेळ यायला वेळ लागतो, पण आला की सगळं बदलून जातं.
थांबणं कठीण असतं, पण थांबण्यातच खरी ताकद असते. आज जरी अंधार वाटत असेल तरी उद्याचा प्रकाश नक्कीच येतो. प्रत्येक गोष्टीला तिचा वेळ असतो. फक्त विश्वास ठेवून पुढे चालत राहायचं असतं. कारण वेळ यायला वेळ लागतो, पण तो कधीच उशीर करीत नाही. जीवनात जर फार मोठं व्हायचं असेल ना, तर एक गोष्ट लक्षात ठेवा. ज्यांनी तुम्हाला मोठं केलं आहे त्यांना रडवण्याची स्वप्न पाहू नका. ज्यांनी तुम्हाला जेवायला दिलं आहे त्यांचं जेवण हिसकू नका. आणि ज्यांनी तुम्हाला जगायला शिकवलं आहे त्यांचं जगणं हराम करू नका. आयुष्याच्या कठीण रस्त्यावर चालताना पावलांना कधी ठेच लागते, कधी धूळ उडते, पण थांबायचं नसतं. कारण पुढे आपलं स्वप्न उभं असतं. वादळे येतात, अंधार दाटतो, मन कधी खचतं, डोळे पाणावतात, पण त्या प्रत्येक अडचणीतून आपण अधिक मजबूत बनत जातो. म्हणून चालत राहा. हळू चाललात तरी हरकत नाही, पण मागे वळून पाहू नको. कारण तुमचं उद्याचं यश आजच्या संघर्षात दडलेलं आहे. लोक म्हणतात नेहमी चांगल्या लोकांसोबतच वाईट का होतं? भगवान श्रीकृष्ण म्हणतात चांगल्या लोकांसोबत वाईट पण त्यांच्या चांगल्यासाठीच होतं. जेव्हा काहीच नसते करण्यासारखं तेव्हा वाट पहा. आपल्या मनावरचं ओझं नियतीच्या खांद्यावर सोडून द्या. जे तुम्हाला नाही सांभाळता आलं ते नियती सांभाळून घेईल. फक्त तुम्ही स्वतःची काळजी घ्या. नियती तुमच्या दुःखांची काळजी घेईल.